अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे मोड आलेल्या मुगाची भजी. बघताय आपण माझी तयारी झालेली आहे. हे मोड आलेले मूग आहेत, त्यानंतर ही कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक घेतलेला आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर डाळीचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि रवा. सगळ्यात आधी आपल्याला हे मूग, मिरच्या, लसूण, अद्रक ह्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी मोड आलेल्या मुगाची भजी. बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग काढलेले आहेत. आता त्यात मी हे मिरच्या, लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे. आता याला आपण बारीक करून घेऊ. आपण त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि रवा मिक्स करून छान त्याची कणिक तिंबून घेऊ आपण. बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी मोड आलेल्या मुगाची भजी. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय आपण ह्याच्यात आपण आता बाऊल एका भांड्यामध्ये आपण ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण काढलेलं आहे. आता ह्याच्यात मी डाळीचं पीठ, रवा आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. हे कॉर्नफ्लॉवर आहे, जास्त नाही, थोडं पण टाकायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी. यामध्ये आता थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडे मी जिरे घेतलेले आहेत, थोडी धने पावडर. याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यात ॲड करायची आहे. बघत राहा अकूज किचन. चवीपुरतं मीठ, थोडंसं किंचित 2 चमचे फक्त पाणी टाकून घ्यायचं आहे. घट्ट झालं पाहिजे, ते सैल नको. आणि ते कणिक ही पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. मी आता याच्यात कांदा आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आता याला मी चांगलं छान मळून घेतो. बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी मोड आलेल्या मुगाची भजी. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. खूप छान असं आपलं हे पीठ भिजवायला गेलेलं आहे. आता मी गॅसवर कढई घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे. आपल्याला डीप फ्राय करायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची. बघत राहा अकूज किचन. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यात भजी सोडून घेऊ. थोडंसं लालसर रंग होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. बघा आपली गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत अशी हिरव्या मोड आलेल्या मुगाची भजी ही डिश आपली तयार आहे. या लगेच या माझ्या घरी, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. मी आपली वाट बघतोय. नक्की या आणि सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार आणि धन्यवाद. बघत राहा अकूज किचन.